नमस्कार. आपले गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण नैवेद्य बनवूयात. आता नैवेद्य बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 5 काजू 5 बदाम घेतलेले आहेत आणि ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आता त्यामध्येच आपल्याला एक छोटी वाटी भरून तीळ घालायचे आहेत. साधारण पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे हे तीळ आहेत. मस्त खमंग हे दोन्ही पदार्थ छान भाजून घेऊयात आपण. तीळ खूप जास्त भाजू नका, नाहीतर नैवेद्य आपला कडवट लागेल. आता तीळ भाजत आले की आपण यामध्ये डेसिकेटेड खोबरं घालणार आहोत. त्याच वाटीने 1 वाटी इथे मी डेसिकेटेड खोबरं घातलेलं आहे. डेसिकेटेड खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस घालू शकता. तोही छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मात्र लहानच ठेवायची आहे, कारण खोबरं हे लवकर करपते. साधारण 2 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता इथे खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे. हे सर्व एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. चांगलं थंड झाल्यानंतर आपल्याला तीळ, खोबरं आणि हे काजू बदाम बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे तीळ खोबरं घालून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही काजू बदामाचं प्रमाण वाढवू शकता किंवा नाही घातले तरीही काही हरकत नाही. आता अशा पद्धतीने हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालायचा आहे आणि मिश्रण पुन्हा चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं तीळ, खोबरं, गूळ यांचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. त्यानंतर पाव वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. रवा हा बारीक असावा, 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि कडकडीत असं तुपाचं मोहन 3 ते 4 चमचे घालायचं आहे. आता हे गरम तूप घातल्यामुळे आपल्याला सुरुवातीला चमच्यानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये गरम तूप घातल्यामुळे हा नैवेद्य खूप खुसखुशीत होतो. म्हणजेच आपण इथे तळणीचे मोदक करत आहोत. आता हा मैदा रवा थंड झालेला आहे. आपण हाताने याला असे तूप चांगले चोळून घ्यायचे आहे, म्हणजे तूप सगळ्या पिठाला चांगले लागेल. तूप चोळून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. हा मैदा मळताना आपल्याला गरम पाणी घालायचं नाही, अगदी रूम टेम्परेचरचंच पाणी घालायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दूध घातलं तरीही चालेल. दुधामुळे तर मोदक खूपच चविष्ट बनतात. आता इथे आपल्याला या पिठाचा जास्त घट्ट गोळा करायचा नाही किंवा खूप सैलही करायचा नाही. आपण पोळीला कणिक मळतो तशा पद्धतीचा हा गोळा मळून घ्यायचा आहे. हे मोदक आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच बनवणार आहोत, म्हणूनच हे मोदक खूप सोपे आहेत. आता इथे आपली कणिक मस्तपैकी मळलेली आहे. आता या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे, म्हणजे यामधील रवा चांगला फुलेल. पुढे आपल्याला मोदकाच्या सारणामध्ये थोडीशी विलायची पूड घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर आपली मोदकाच्या पारीची कणिक छानपैकी भिजलेली आहे. ती थोडी पुन्हा मळून घ्यायची आहे आणि आता याचे गोळे बनवायचे आहेत. या पिठाचे गोळे एकसारखे बनवा, म्हणजे मोदक एकसारखे येतील. त्यातीलच एक गोळा घेऊन आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पारी आपल्याला फार पातळही करायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपली पारी बनवून तयार झालेली आहे. आता ती हातावर घ्यायची आहे आणि तिला कळ्या पाडायच्या आहेत. 2 बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन अशी कळी पाडायची आहे. कळ्या तुम्ही जेवढ्या जवळजवळ पाडताल तेवढ्या याच्या कळ्या जास्त पडतील. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये
हे सारण भरायचं आहे आणि राहिलेल्या बाजूंच्या पुन्हा आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा बोटांच्या साहाय्याने सगळ्या कळ्या एका साईडने अशा एकत्र करायच्या आहेत आणि हा मोदक अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. जर वरच्या साईडला जास्त पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा मोदक तयार करून घ्यायचा आहे. इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. गॅसवर एका कढईमध्ये तेलसुद्धा मस्त कडकडीत हे तापलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे मोदक सोडायचे आहेत. मोदक सोडल्यानंतर झाऱ्याने त्यावर असं तेल सोडायचं आहे, म्हणजे मोदक छानपैकी तळले जातील. खालून थोडेसे तळले गेल्यानंतर त्याची बाजू पलटी करायची आहे आणि पुन्हा हे चांगले मोदक अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे. मोदकाच्या सगळ्या बाजू मस्त अशा खालीवर करत सोनेरी रंगावर हे मोदक तळून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजू अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आता मस्तपैकी आपले मोदक सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. इथे आपले घरातल्या साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने तळणीचे मोदक तयार झालेले आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.